हे गाइस, गुड इव्हनिंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो वाजले संध्याकाळचे 5 आणि बाबा आलेत आज आणि त्यानंतर काही गावाकडली पण आली होती त्यांच्यासोबत. सो त्यांची ट्रीटमेंट होती नागपूरला, सो त्यासाठी ते आले होते. ते निघून गेले आहेत रिटर्न. बाबा थांबले आहेत. सो बाबा गेले आहेत ट्रीटमेंटसाठी. आता माझं काही शूट बाकी होतं, सो शूट करून घेतलं. ॲक्च्युली आज दिवसभर झालं पाऊस येतो आहे आणि त्यानंतर एकही ऊन नव्हती, त्यामुळे शूट नाही करता आलं दिवसभर. आत्ता फायनल पाऊस निघून गेला आणि मग थोडंफार ऊन आले, तर मी म्हटलं चल शूट करून घेते, कारण त्याच्यानंतरचं सगळं प्रोसिजर करायला मग बरं होऊन जातं. सो जसं जसं पॉसिबल झालं तसं एक शूट कंप्लीट करायचं आहे, कारण एवढे दिवस झाले सगळं पेंडिंग होतं. अजून एक शूट पेंडिंग आहे, बाकीचे पण मी सध्या घेत नाही यासाठीच की स्टेबल नसल्यामुळे. सो हळूहळू आता सगळं सुरू होईल. आणि चला बघू आज संध्याकाळचा काय रुटीन राहतो आहे. सो चला, दिवसभर आज अन्वी खेळते आहे, अजिबात झोपलेली नाही आहे. बाबा आले तेव्हापासून कंटिन्यू तिचं खेळणं सुरू आहे. खाली खेळली, त्यानंतर घरात खेळली, थोड्या वेळी त्यांना आराम नाही करून दिला. सो आता ती कार्टून बघते. म्हटलं तोपर्यंत ते स्टेबल आहे तर मीच तोपर्यंत शूट करून घेते. सो चला बघू आता संध्याकाळचं काय रुटीन राहतं. छान वातावरण झालं, थोडंसं थंड पाऊस तर आलं, पण थंड पण आहे, पण थोड्या वेळाने गरमी पण होत आहे, कारण हवं तेवढं काय म्हणतायत हो हवं तेवढं अजून उष्णता जायला व्यवस्थित, कारण जोपर्यंत व्यवस्थित पाणी जमिनीमध्ये नाही जात तोपर्यंत हीट जी आहे ती नाही निघणार. मी ठेवून घेतलेली आहे फ्रेम. तिची फुटप्रिंट आम्ही घेतलं होतं, ती झाल्यानंतर जेव्हा घरी आणलं होतं त्यावेळेला. सो ॲक्च्युली ते डायरेक्ट याच्यावर आहे, कापड, व्हाईट कापडवर आहे, आणि जी फ्रेम आहे त्याला ग्लास नाही. सो मला ती चेंज करायची आहे. हो येते. सो मला ते ग्लासमध्ये त्याचं कन्वर्ट करून घ्यायचं आहे आधी पूर्ण, कारण त्याला ग्लास नाही आहे, ती फक्त फ्रेम आहे. कारण ते फक्त कापड असल्यामुळे जर त्याच्यावर डस्ट बसलं कंटिन्यू तर ते खराब होऊन जाईल, पूर्ण वेस्ट जाईल ते. आणि आतापर्यंत माझ्याकडे ते पूर्ण पॉलिथिनमध्ये पॅक करून ठेवलेलं होतं. सो मोस्टली जेवढं सामान मी आतापर्यंत असं काय म्हणतात सांभाळून ठेवलं होतं सगळं बाहेर काढलं आता यूज करायला, कारण स्पेसिफिक आता त्या गोष्टीसाठी व्यवस्थित जागा पण आहे आणि ठेवायला व्यवस्थित काय म्हणू शकतो, एखादा प्लेस असला तर ते गोष्ट एक व्यवस्थित पण दिसतं आणि ती यूजमध्ये पण येतं. सो जसं आता हे ठेवायसाठी मला एक स्पेसिफिक जागा मिळून गेली. दुसऱ्या साईडला मी थोडंसं प्लॅनचं प्लॅन करते. बघू आता हळूहळू एक एक गोष्टी करण्यात येतील. सगळं झालं की मी एक कंप्लीट होम टूर देईल, कारण अजून वेळ आहे, सगळ्या गोष्टीला भरपूर वेळ आहे. एक एक गोष्ट मला जे माझ्या माइंडमध्ये होतं सगळं डेकोरेट करून घ्यायचं आहे मला एक. सो एकतर अशा पद्धतीने करून घेणार जेणेकरून मला तो हँडलही करता येईल, मेंटेन पण करणे तेवढंच गरजेचं आहे. कारण एखादी गोष्ट घरात आणणे म्हणजे तिला मग त्या गोष्टीचं मेंटेनन्ससुद्धा येतो. सो त्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच सगळं करणे. सामान बघते आजूबाजूला तो असंच ठेवलेला आहे. एक पिशवी दिसत आहे तिथे, त्यानंतर खाली कार्पेट आहे. जो कार्पेट कंटिन्यू तो मी इथं घालून ठेवते, पण अन्वी सगळं जमा करून घेते थोड्या वेळाने. सो म्हणून मी त्याला साईडलाच करून ठेवलं. म्हणून मी घरात अजूनही कार्पेट घेतलेले नाही आहेत आणि आतापर्यंत घेतलेसुद्धा नव्हते, याच कारणासाठी की आमच्या घरात कार्पेट टिकणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. सो टिकणे, ते त्यानंतर त्याचं क्लिनिंग करणे, कारण मला माहिती आहे मला कुठल्या पद्धतीचं कार्पेट घ्यायचं आहे, कारण त्याचं दिसायला तर युनिक असतात ते, पण त्याचं मेंटेनन्स पण तेवढंच असतो, वेळ पण तेवढाच द्यावा लागतो. आणि ज्या पद्धतीने अन्वीचं वावरणं असतं घरामध्ये, सतत धावणे पडणे, सो तिचं धावणं पडणं वावरणं घरात आणि खेळणं जे सुरू असते त्या हिशोबाने घरात कार्पेट टिकणे किंवा तो व्यवस्थित जमिनीवर राहणे हे सगळं पॉसिबल नाही आहे आता सध्या तरी 1 वर्ष, कारण ती अजून तेवढं स्टेबल व्हायला आहे, तिच्या हालचाली भरपूर आहेत. सो त्यामुळेच ते जुनंच माझ्याकडे तिचं कार्पेट ठेवलेलं आहे, तर खालच्या साईडला दिसत असेल तेच राहत नाही, कारण ते एक सरळ आहे, असं स्ट्रेट आहे एकदम. म्हणून त्या हिशोबाने आता सगळ्या एक एक गोष्टी करेन मी. कार्पेटचा कन्सेप्ट सगळ्या शेवटी आहे, जोपर्यंत अन्वी स्टेबल नाही होतो पण मी कार्पेट नाही टाकू शकत, कारण मेंटेन करणे सगळं. आणि मी मोस्टली थीम फेंट कलरमध्ये ठेवलेली आहे, कारण
डार्क कलर खूप लवकर डोळ्यांना बोर वाटतो किंवा काही दिवसांनी तो विचित्र वाटायला लागतो. प्रत्येकाचं वेगवेगळं असते. माझं आधीपासून असं माइंडमध्ये होतं की मला व्हाईट थीममध्येच जायचं आहे, कारण फेंट थीम किंवा इंग्लिश कलर झाले जसं तुम्ही मागचं बघू शकताय ते. सो असे सगळ्या रूममध्ये अशा पद्धतीचंच इंटेरियर करून घेतलेलं आहे, जेणेकरून मेंटेन करता येईल आणि दिसायला पण व्यवस्थित आणि सुटसुटीत दिसेल. कारण आत्तापर्यंत अशा भरपूर वस्तू होत्या ज्या माझ्या दिवाणामध्ये ठेवलेल्या होत्या, ज्या वर सज्जावर ठेवलेल्या राहायच्या आणि त्या काढण्यासाठी मग एक वेगळी कसरत लागायची. सो त्या सगळ्या गोष्टी माइंडमध्ये घेऊन प्रॅक्टिकली भरपूर गोष्टी मी करून घेतलेल्या आहेत तिथे, की इझिली एखादी गोष्ट पिकअप करता येईल, वेळेवर काढता येईल. कारण कसं होतं ना, खूपदा घरात लहान मुलं असले की आणि जर बाहेर जायचं आहे, स्वतःचं आवरं, त्यांचं आवरं, त्यांच्या प्रत्येक वस्तू पॅक करून घराबाहेर नाही, या सगळ्याच्यातच एवढा वेळ जातो ना की स्वतःला जेवढा वेळ द्यायचं असतं तयारी करण्यासाठी तो नाही देऊ शकत. सो हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे म्हणून सांगते. आणि म्हणून लाईक एक छोटंसं एक्झाम्पल म्हणजे एक्स्ट्राचे जे आपले शूज असतात किंवा सँडल्स असतात. सो भरपूरदा असं व्हायचं ना, माझ्याकडे एवढं कलेक्शन आहे, मी एवढं कलेक्शन जमा करून ठेवलेलं आहे सँडल्स किंवा शूजचं वगैरे, पण तो आतापर्यंत सज्जावर ठेवलेला असायचा आणि घाईघाईमध्ये किंवा वेळेवर मला तो काढणं पॉसिबल होत नव्हतं. सो त्या हिशोबाने बाहेरचं चप्पल स्टँड करून घेतलेलं, जेणेकरून कितीही घाई असली तरी पटकन पिकअप करून आपण घालून जाऊ शकतो. सो अशा भरपूर गोष्टी ज्या प्रॅक्टिकली इथं कमी व्यवस्थित करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सो याचे सगळे डिटेल्स आपल्या होम टूरमध्ये मिळतील. त्यासाठी तुम्हाला मॅक्झिमम कमेंट्स करणे आहेत. जेवढे मॅक्झिमम कमेंट्स राहतील तेवढं लवकरात लवकर मी होम टूर घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. भरपूर गोष्टी काही करून घ्यायच्या आहेत आणि ज्या गोष्टीसाठी गेल्या 1 ते 1.5 वर्ष मी थांबली होती, त्या सगळ्या गोष्टी आता मला हळूहळू करून घ्यायच्या तिथे, कारण त्या आता करणे जास्त गरजेचं आहे. सो चल बघू आता संध्याकाळचा काय प्लॅन असतो. खूप गरमी होत आहे, खूप उकडत आहे, पाऊस तर आला पण खूप उकडत आहे लिटरली. चला. नाही तरी समजा पायदळ गेली तरी कोणती तरी बटन दाबेल आणि मग टेरिसचा दरवाजा तो उघडतो, आपला लिफ्टचा दरवाजा उघडतो. गरजेचं नाही राहत म्हणजे मॅन्युअल वाला नाही आता बरं आहे. हां